नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल ऑफ सरांचं ते मरबुक आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढीबाबत आताच्या घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बघणार आहोत. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या अपडेट सविस्तर समजून चला सुरू करूया. आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबंधित जिल्हा परिषद आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड मार्फत ग्रामविकास विभाग, वित्त विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे संदर्भ देऊन दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाचे दिनांक 3/10/2003 रोजी शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे वेतनवाढ देण्याबाबतची योजना 5व्या वेतन आयोगामध्ये अस्तित्वात आहे. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दिनांक 1 जानेवारी 2006 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असून वेतन सुधारणा समितीच्या शिफारसीनुसार 1/2 आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 6व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजेच दिनांक 1 जानेवारी 2006 नंतर लागू झालेली आहे व त्यांना 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देणे अनुचित ठरत नाही. यावेळी ग्रामविकास विभागाचे दिनांक 3/10/2003 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन अशा प्रकारचे आगाऊ वेतनवाढ देण्यात येऊ नये असे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.